कबड्डीचे सामने YouTube वर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर साधारण सुरुवातीला पहिली शाळा घेऊन येतो झोताई वाशी प्रदान केलेले खेळाडू वाश श्री गणेश वाशी आपण त्वरित मैदानाकडे यायचंय। श्री गणेश वाशी परेश मगर आपला संघ घेऊन यायचंय। समोरचा संघ मैदानामध्ये हजर आहे। परेश मगर धन्यवाद वाशी धन्यवाद। वाशी हा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं दाखल झाला, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल। या स्पर्धेच्या निमित्तानं आजची ही स्पर्धा नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे शिवतेज मित्रमंडळ श्रीवर्धन तालुका चेतन डेकोरेशन टेक्निशियन चेतन कृपया आपण व्यासपीठाकडे या ठिकाणी अमित मोहिते यांच्याकडे संपर्क करायचा आहे। चेतन डेकोरेशन टेक्निशियन प्लीज आर रिक्वेस्ट टू अमित मोहिते चेतन आपण कुठे असाल आपल्याला विनंती आहे। तर स्थानिक संघ तो म्हणजे सुवर्णनगर विभाग या ठिकाणी योगेश कांबळे यशस्वी होताना पाहायला मिळाला आणि आपल्या संघासाठी एक गोल प्राप्त करून दिला, परंतु या ठिकाणी एक मोठं कडवं आव्हान आहे ते म्हणजे धावीरोहाचं ते या ठिकाणी आपल्याला परतवायचं आहे। त्यामुळे नक्कीच चांगला खेळ या ठिकाणी साकारावा लागेल। धावीरकडे सुद्धा तितकेच दिग्गज खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि या ठिकाणी सुंदर पटला एक सुंदर असं कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे सुवर्णगणेश दिव्यागरचा सरपंच सन्माननीय सिद्धीजी कोजबे यांचा हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच सुवर्णगणेश दिव्यागर आणि आपल्याला धावीर रोहा हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय। त्या रसिकाची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते त्यासाठी गेला तो म्हणजे झपाय आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजे चार संघ त्या रसिकाची लढत या ठिकाणी दिली जाते। एक चांगली टक्कर मैदानामध्ये पाहायला मिळेल। सर्व प्रेक्षक वर्गांना नक्कीच एक चांगला खेळ कबड्डीचा विनंती असेल दिघी संघाचा प्रतिनिधी तुरुंगवाडी या संघाचा प्रतिनिधी कोण असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे। तुरुंगवाडी या संघाचा जो कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी व्यासपीठाकडे त्वरित संपर्क साधायचा आहे। तसेच यशवंत खार रोहा या संघाचा काळभैरव यशवंत खार या संघाचा कर्णधार किंवा प्रतिनिधी कोणी असाल तर त्वरित त्यांनी व्यासपीठाकडे संपर्क साधा। जर्सी नंबर 3 अनु भोसले अतिशय सुंदर खेळ त्यांना ज्यावेळी आपल्या रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धांमध्ये गाजवला असा खेळाडू आणि या ठिकाणी खरोखर चकमकीत एक गोल प्राप्त करून घेतो आपल्या संघासाठी। त्यामुळे एक आपल्या सर्व सुवर्णवासींना अनुभवता येणार आहे आणि या सामन्याचा आपण सर्व साक्षीदार होणार आहे। 3-2 दिव्यागर 3 धावीर रोहा 2 दुवाड्यासाठी पाठवण्याकडे जर्सी नंबर 7 एक चांगली लढत दोन्ही संघाच्या दरम्यान नक्की आपल्याला पाहायला मिळेल। प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न नक्की केला जातोय आणि या ठिकाणी सुंदर पकड होताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे। श्रीगावडी वडवणी वर्सेस यशवंत खार या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे। तर मैदान क्रमांक 1 वर चढाई पाहायला मिळते ती म्हणजे सूरज याची एक चढाई करत माघारी परततोय।
मैदान क्रमांक 2 वर पाहायला मिळते वाशी वर्सेस श्री गावडे वडवलीच्या दरम्यान चालू असलेला अतिशय महत्वपूर्ण सामना. या ठिकाणी सुंदर टॅकल कामगिरी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे सुवर्णगड दिव्यागर. बोनस प्राप्त करा जर्सी नंबर 7 प्रकाशनं आपल्या संघासाठी परंतु पुढेही गमावलाय. त्यामुळे नक्कीच हा सामना खरोखरच अतिशय हाय व्होल्टेज मॅच मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळालं. तितकंच चांगली चपळाई तिथे चपळाई पाहायला मिळाली ती म्हणजे मैदान क्रमांक 2 वर जर्सी नंबर 2 न प्रयत्न केला परंतु अतिशय सुंदर टॅकल झाले. निर्बाध होते. एक गुण वडवली या संघाला प्राप्त होईल. पुढील सामना मैदान क्रमांक 1 साठी श्री गावदेवी वर्सेस यशवंत खान. भैरवनाथ यशवंत खान या ठिकाणी कुंदन बिराडे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. एक सुंदर खेळ प्रगत पैर अतिशय सुंदर खेळ जर्सी नंबर 27 सुवर्णगड दिव्यागरचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतं. एक मानवी स्पर्धा आज या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवत आहे ती म्हणजे श्रीवर्धन नगरीमध्ये पेशव्यांच्या जन्मभूमीमध्ये ही साकारली जाणारी ही स्पर्धा आणि या ठिकाणी जरी बात केलं ठरवलंय डू वन डाय साठी पाठवलं होतं परंतु या ठिकाणी गुण प्राप्त होईल तो म्हणजे सुवर्णगड दिव्यागरला चढाईसाठी जातोय तो म्हणजे प्रज्योत पैर. प्रज्योत गाडेकर याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि लोणच्या उंबरठ्यावर आहे तो म्हणजे श्री धावीर रोहा. त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत देताना गाड्या झाल्या पाहिजे. स्थानिक संघ अत्यंत वाट पाहत असतो आणि या ठिकाणी एक रॉचा बौज आहे तो म्हणजे धावीर रोहा या संघावर अनु याची चढाई जर्सी नंबर 3 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर मैदान क्रमांक 2 वरचा स्कोर बोर्ड आहे 3-4 3 वाशी 4 गावदेवी. त्यामुळे नक्कीच चांगली लढत गावदेवी स्थानिक संघ या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय आणि सुंदर वैभवचा बॅट अतिशय सुंदर आणि त्याची साखळी या ठिकाणी पाहायला मिळाली. एक गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजेच सुवर्णगड दिव्यागर या संघाला. त्यामुळे नक्कीच एक चांगला संघ बांधण्याचे सिद्धेश कोचबेल. आणि हे क्रीडांगण उपलब्ध करून दिले ते म्हणजेच रनर आउट माध्यमिक विद्यालय यांनी आणि तसेच तहसील कार्यालय श्रीवर्धन या सर्वांनीच आजची ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आम्हाला फार महत्त्वाचं बहुमोलाचं सहकार्य केलंय. त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी विनंती करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाला की आपल्यासाठी सुंदर अशी गॅलरी उपलब्ध आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण सर्वांनी बसून घेतलं तर नक्कीच आपण या स्पर्धेची शोभा वाढवणार आहोत. तर विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे एक आमच्या श्रीवर्धन शहरातील एक व्यक्तिमत्व ते म्हणजेच श्री विनंती करतोय श्री विश्वास कोचबे यांना
की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. आजची ही स्पर्धा मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय. आलू सर्वेश करण्यासाठी पाहायला मिळतोय जर्सी नंबर 1. तर मैदान क्रमांक 2 ला अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा मैदान क्रमांक 2 वर पाहायला मिळतोय. वाशी 6 तर वडवली 7 गुण. या ठिकाणी बोनस ऑन आहे. बोनसचा प्रयत्न अतिशय खोलवर केला होता तर त्यासाठी पदकालिक असणं फार गरजेचं आहे. चढायसाठी येत आहे तो म्हणजे एक हुकमी एकता सुवर्णकडेचा प्रणव. सात्विकाची लढत रनिंग हँडच करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि या ठिकाणी स्वयंचित गणित बाद झालाय. एक गोल मिळणार आहे तो म्हणजे संघाला डू 5 रन केलाय. 12-5 असा गुणफलक मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळतोय. एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुवर्णगड देताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुंदर टॅकल प्रगत गाणेकरच्या माध्यमातून एक खरोखर अष्टपैलू प्रसिद्ध करताना पाहायला मिळतोय. आपलं हार्दिक स्वागत विश्वासजी कोसबे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं. तर या ठिकाणी चढण्यासाठी पाहायला मिळतोय तो म्हणजे जर्सी नंबर 2 योगेश कांबळे. मध्यंतर झालंय मैदान क्रमांक 2 7-6 वडवली 7 तर वाशी 6. टाळ्या झाल्या पाहिजे. एक गोळाची आघाडी आहे वडवली संघाकडे. टाळ्या वाजल्याच पाहिजे. स्थानिक संघाने नक्कीच आपल्या या श्रीवर्धन मधली कबड्डी आहे. या कबड्डीसाठी टाळ्या होणं फार अपेक्षित आहे. चढण्यासाठी जातो जर्सी नंबर 1 सर्विस समोर 7 चा डिफेन्स. एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि या ठिकाणी सूरज मध्यरक्षकाची भूमिका या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते. गोल प्राप्त होईल सुवर्ण गणेशला. प्रेक्षक वर्ग हो आपणास विनंती आहे या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं टीम शेख एक कबड्डी धरती एक श्रीवर्धन मध्ये कबड्डीतलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत मी विनंती करतोय. या ठिकाणी काशीनाथ गुरव यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वासजी कोसबे यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती या ठिकाणी करतोय. या श्रीवर्धनमध्ये नक्कीच कबड्डी स्पर्धा होतात आणि त्या ठिकाणी उदंड असा प्रतिसाद आम्हाला सर्व प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्याची कबड्डी स्पर्धा मानाची कबड्डी स्पर्धा नामदार अतिथी चषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि या ठिकाणी संकेत बांकर यांचा या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. तर मी विनंती करतोय श्रीवर्धन मधील क्रीडा क्षेत्रामध्ये यांचं फार महत्वाची हजेरी असते. महत्वाचा पाठिंबा असतो. महत्वाचं मार्गदर्शन असतं ते म्हणजे दत्ताजी कोसबे यांना मी विनंती दत्तात्रय जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरील स्थानापन्न व्हायचं. दत्तात्रय जाधव गायगोठण विनंती असेल. गेटवर जो प्रेक्षक वर्ग आहे यांना विनंती करतो की आपण तिथून त्वरित बाजूला व्हायचं. त्वरित बाजूला व्हा. त्या ठिकाणी नक्कीच आमचे स्वयंसेवक येणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आला. नक्कीच आपला कबड्डीवर प्रेम आहे आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो तर आपला सन्मान सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. आपल्यासाठी एक गॅलरी या ठिकाणी उपलब्ध आहे. विनंती असेल महेंद्रजी मांडवकर आणि उदयजी माळी यांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं महेंद्र मांडवकर आणि उदय माळी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. एक प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. तसेच सुनील गुरव गायगोठण यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. सुनील गुरव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी विनंती या ठिकाणी सुंदर पटकडी या ठिकाणी जर्सी नंबर 10 वैभव कदा च्या माध्यमातून
या ठिकाणी दत्तात्रय जाधव यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. अमर कदम यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी महेंद्र मांडवकर तसेच आमचे उदय माळी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. गुलाब पुष्पदम या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत सर्व मान्यवरांचं. एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आज श्रीगोंदा शहरामध्ये आयोजित केली आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. या ठिकाणी सत्कार केला जातो विजय भगतच्या शुभास्ते उदय माळी यांचं टेनिस शेख तसेच महेंद्र मांडवकर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. एक मानाची स्पर्धा प्रेक्षक वर्ग आपल्याला वारंवार विनंती असेल की आपण गेट पाशी जे उभे राहिलेले आहेत आपण तिथून ताबडतोब बाजूला व्हायचे आणि गॅलरीमध्ये स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी सत्कार केला जाते सुनील गुरव यांचा. त्यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असणार आहे. तर मैदान क्रमांक 1 साठी आपण पुकार देतोय भैरवनाथ यशवंतकार श्री गावदेवी वडवली. मैदान क्रमांक 1 कडे यायचं आहे. चालू सामना संपताच आपण या ठिकाणी हजर व्हायचं. तर मैदान क्रमांक 2 साठी श्री शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस श्री आयर्न स्पोर्ट्स शेळूकर सर. विनंती असेल आणि सायंकाळपासून या स्पर्धेच्या निमित्तानं आनंद घेण्यासाठी उपस्थित असणारे आमचे श्रीवर्धनचे एक व्यक्तिमत्व ते म्हणजे रोहित गंद्रे. आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने केली जात आहे. रोहित गंद्रे आपण व्यासपीठाकडे यायचे तसेच आपल्या सहकार्याला सुद्धा घेऊन यायचं. सुंदर या ठिकाणी डिफेंड पाहायला मिळतोय तो म्हणजे सुवर्ण गणेश दिवेकर या संघाचा. त्यामुळे नक्कीच एक चांगली टफ फाईट मैदानामध्ये पाहायला मिळते. 17 एक चांगली लढत मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते. योगेश कांबळे मोठी जबाबदारी असणार आहे. यावेळी निदान रेषेवर त्याचा खेळ पाहायला मिळेल. निदान रेषा नक्कीच पार करावी लागणार आहे आणि या निदान रेषेसाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील. आता निघाली बात करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी सुंदर जणाई करत 2 गुण प्राप्त करून घेतो आपल्या संघासाठी आणि टाइम आपल्याला चुकीचा या ठिकाणी पाहायला मिळतो. तर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जबरदस्त प्रयत्न पण या ठिकाणी काय घडते बघायचे काय बिघडते आणि बिघडण्याचे दिव्यागरचं 2 गुण कमावले दिव्यागरचा. चांगला प्रयत्न आहे त्या ठिकाणी वाशी या संघाचा आणि गुण प्राप्त होणाऱ्या वाशी या संघाला. त्यामुळे नक्कीच एक गुणाची आघाडी असताना आता 13-9 असं गुणफलक मैदान क्रमांक 2 वर पाहायला मिळते. वाशी वर्सेस गोडवलीच्या दरम्यान चालू असलेल्या ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर प्रेक्षक वर्ग आपल्या वारंवार सूचना शिवतेक मित्रमंडळाकडून दिली जात आहे की आपण गेटवर उभे राहू नका.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी साजन आपलं स्वागत असेल. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. साजन या ठिकाणी रोहित गंद्रे यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. तसेच नेमेकर मॅडम यांचा सुद्धा सत्कार केला जातो या स्पर्धेच्या निमित्तानं. सायंकाळपासून आम्हाला यांनी साथ दिली आहे असे हे कबड्डीचे धरती प्रेक्षक आज आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत. सगळ्यासाठी जातो जर्सी नंबर 2 त्याच्यासमोर आहे तो म्हणजे 6चा डिफेन्स. परंतु या ठिकाणी डिफेन्स समोर आहे तो म्हणजे वाशिया रोहा या संघाचा एक दादा संघ म्हणून ओळखला जातो तो म्हणजे दहावीर रोहा. परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर संघ बांधणीचा प्रयत्न या ठिकाणी सुवर्ण गणेश दिव्याकर करताना पाहायला मिळते. एक चांगला खेळ, एक दर्जेदार खेळ या ठिकाणी मैदानामध्ये साकारताना पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचा आनंद या ठिकाणी आणि नक्कीच काय झालं पाहिजे सुवर्ण गणेश दिवेकरसाठी. या तालुक्यातील दुसरी फेरी गाठणारा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो तो सुवर्ण गणेश दिवेकर. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर दहावी रोहा खरोखरच आपण एक चांगली लढत या सामन्यामध्ये दिली आणि या लढतीनं दहावी रोहा पण मैदानामध्ये थांबायचंय आणि सुवर्ण गणेश आपण सुद्धा मैदानामध्ये थांबायचंय. या ठिकाणी सन्मान दिला जाणार. सन्मान दिलं जाणार आहे ते म्हणजे दहावी रोहा या संघाला या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला. व्यासपीठाकडे आपल्या कर्णधार पाठवा. दहावी रोहा